आणि आता एक राजकीय बातमी। धनंजय मुंडेंची मानसिकता आणि अवस्था पाहून आधार दिला असं TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये नामदेव शास्त्रींनी म्हटलंय। मी वारकरी आहे, कधीला पाठिंबा देणार नाही असंही शास्त्री यावेळी म्हणाले। तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहे असं सुद्धा TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये महंत शास्त्री यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेची अवस्था, त्याची मानसिकता याला आधार दिलेला आहे मी, आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की माझा तुम्हाला पाठिंबा आहे। पाठिंबा आहे हा धनंजयचा विषय झाला। आणि संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे ती जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी व्हावी हे मुख्यमंत्री प्रयत्न करतात, अजित पवार साहेब जे प्रयत्न करतात, उपमुख्यमंत्री यंत्रणा काम करते आहेत, न्यायालयीन व्यवस्था चालू आहेत, याच्यामध्ये नामदेव शास्त्रीचा रोल कुठे आलेला आहे? मी कधीही वारकरी असल्यामुळे, वैष्णव असल्यामुळे मी कधी हत्येला सपोर्ट करत नाही। मी संतोष देशमुखच्या परिवाराची सगळी जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहेत। माणूस परत येत नाही हे सत्य आहे, पण त्यांना जेवढा खर्च लागेल, जितका निधी लागेल, त्यांच्या लग्नापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे भगवानगड उचलायला तयार आहेत। अजून काय मदत करू सांगा? अगोदर 150 विद्यार्थी आहेत, 2 व्यक्ती वाढल्याने भगवानगडाला काही फरक पडत नाही। भगवानगडाचं कर्तव्य शिकवणं आणि पाठराखण करणं। ज्या न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत त्या नामदेव शास्त्रीला विचारण्यामध्ये रस आहे का? मी न्यायाधीश आहे, या न्यायालय आहे मी। त्या अंजली दमानी यांनी त्या न्यायालयात प्रस्तुत करून त्याचा न्याय मागावा। भगवानगडावर कागदपत्र पुरावे आणून नामदेव शास्त्री तुझ्या हातात थोडी सत्ता येते, न्याय थोडाच आहे माझ्या हातामध्ये। मी केवळ पाठिंबा दिलाय। आरोप सिद्ध झाल्यानंतर मी कोणालाही माफ करणार नाही हे मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आहे, उपमुख्यमंत्र्याचं वक्तव्य आहे। मग जर त्यांनी हे सिद्ध केलं तर जे माफ करणार नाही त्यांच्याकडे पुरावे दाखल करा ना। नामदेव शास्त्री थोडाच सत्ताधीश आहे, मुख्यमंत्री थोडाच आहेत। मला कागदपत्र देऊन काय फायदा आहे? मी राजकीय व्यक्ती नाही आहे।